2 कॉफी. परत आमच्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. तू जितकी आमच्यापासून लांब राहशील तितकं तुझ्या फायद्याचं आहे. कॉफी पण झाली, चला निघा इकडे. आउट. ठीक आहे. मला तुला भेटावं असं वाटलं म्हणून मी आले होते. असं काम झालंय. आता तू तुझं काम सुरू कर. आणखीन एक गोष्ट, मला पुन्हा भेटावं असं वाटलं तर मी नक्की परत येईन. तुझी इच्छा असो अथवा नसो. नाईस कॉफी. बाय. कॉफी. काय झालं? नाही, मला काही नाही झालं, पण तुला काय झालं ते कळत नाहीये. नाहीतर तू अशी वागलीच नसतीस. अच्छा, मी दागिन्यांचा डबा आणि FDचे पैसे परत केले म्हणून रागवलेस? रागवू नकोस, कॉफी घे. मला कळत नाही तुला हे सगळं करायची काय गरज होती. विक्रम आणि देवयानीचं लग्न व्हावं असं तुलाही वाटतं? निदान तू तरी माझ्या बरोबर असशील असं आजपर्यंत मला वाटत होतं, पण नाही, तूही त्या सगळ्यांना सामील झालीसच. शांत हो. मी नाही शांत होणार. तू जरी माझी साथ सोडली असेल ना तर नाही सोडणार मी त्या देवयानीला. श्रावू, माझं बोलणं समजून घे. हे आता जे काही चाललंय ते आपण नाही थांबवू शकत. उगाचच वाईटपणा घेण्यात काय अर्थ आहे? लग्नाच्या निमित्ताने राजशिर्केंशी जर संबंध जुळून येत असतील तर त्याचा पुढे जाऊन कसा फायदा करून घेता येईल याचा विचार कर. शाहू, दूरचा विचार केलास ना तर फायदाच फायदा आहे. तू नेहमी फायद्याचाच विचार कर. स्वतःच्या मुलीच्या आयुष्यात किती अंधार आहे हे पाहायचंच नाही ना. म्हणा, तू कशाला पाहशील? तू सुद्धा देवयानीच्या प्रेमात आंधळी झालीयस. शाहू, योग्य वेळ आली की समजेल तुला. मॉम, आल्यास देवयानी बाई, नमस्कार. आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. बोला, काय काम होतं? याच देवयानी देशमुख ज्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्यावर खूप अन्याय झालाय.
विक्रमादित्य राजे शिर्केंनी यांच्याशी प्रेमाचं नाटक करून यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. मॅडम तुम्ही बोला, बिनधास्तपणे बोला. एक मिनिट. कोण आहात तुम्ही सगळे? आणि माझ्यावर अन्याय झालाय हे कोणी सांगितलं? कुणी सांगायची काय गरज आहे? त्या दिवशी ऍड शूटच्या वेळी जे काही झालं, विक्रमादित्य जे काही वागले ते आमच्यापासून लपलेलं नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की बाई अजूनही राजे शिर्केंच्या दहशतीखाली वावरत आहे. हो नमस्कार, मी कल्पना. आम्ही सगळ्या नारीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्ते आहोत. समाजात जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होतो तिथे आम्ही त्यांच्या मदतीला नेहमीच धावून जातो. पत्रकार मनीषजींकडून मला तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सगळं कळलं. तेव्हा तुम्ही आमच्याशी बिनधास्त बोला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हो बोला मॅडम. एक मिनिट. हॅलो, हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय वगैरे काही झालेला नाही. हे बघा मॅडम, आम्ही सगळे इथे तुमच्या भल्यासाठीच आलो आहोत. विश्वास ठेवा, आज यांची संघटना तुमच्या पाठीशी, मी तुमच्या पाठीशी आहे. मी त्या पत्रकारांपैकी नाही जे राजे शिर्केंच्या होकारात होम मिळवत त्यांच्या मागे पुढे फिरत राहतात. त्यामुळे प्लीज तुम्ही बोला. हे बघा, मला जे बोलायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आता मला जायला हवं. ऐकून तरी घ्या. अहो, एक- म्हणते आपण या विषयावर तुमच्या घरीच बसून निवांतपणे बोलूया का? नाही, आय एम सॉरी, मी तुम्हाला माझ्या घरी नाही घेऊन जाऊ शकत. आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपला आहे. मॅडम, असं बोलून तुम्ही चुकीचं वागत आहात. अहो, तुम्ही जर असं बोलायला लागल्यात तर राजे शिर्केंना त्यांच्या पापाची शिक्षा कशी मिळणार? एक मिनिट देवयानीबाई, तुमच्यासारख्या सुशिक्षित महिलाच आजकाल पुरुषांच्या अत्याचाराला जास्त बळी पडतात. आणि याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही अशा तुमच्या वागण्यातून त्यांच्या कृतीचं एक प्रकारे समर्थनच करत असता. हे बघा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सोसणारा जास्त जबाबदार असतो. तुम्ही शिक्षिका आहात ना, आणि हे सगळं विसरता. हे बघा, तुम्ही फक्त बोला, बिनधास्त बोला. आणि मग फक्त आम्हीच नाही, पूर्ण मीडिया आणि राजे शिर्केंच्या विरोधातले सगळे राजकीय पक्ष तुमच्या पाठीशी उभे राहतील. महिला मुक्तीचा विजय असो. नारी मुक्तीचा विजय असो. प्लीज थांबवाय सगळं. हे बघा, हे माझं पर्सनल आयुष्य आहे आणि माझ्या पर्सनल आयुष्याचा असा बाजार मांडलेला मला आवडणार नाही. माझं आणि विक्रमचं नातं असं लोकांसाठी चर्चेचं किंवा कुठच्याही राजकीय पक्षासाठी फायद्याचा विषय बनू नये असंच मला मनापासून वाटतं. त्यामुळे प्लीज, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला आहे किंवा मी राजे शिर्केंना घाबरते हे सगळे गैरसमज तुम्ही मनातनं काढून टाका. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. ठीक आहे मॅडम, जशी तुमची इच्छा. खरं तर आम्ही इथे तुमच्या भल्यासाठीच आलो होतो, पण चला मी. थँक्स. थँक्यू. देवयानीबाई, तुम्ही आमची मदत नाकारून खूप मोठी चूक करता. का नाही लक्षात घेत तुम्ही? कोण होती ती माणसं? ती ना रस्ता चुकली होती, पत्ता विचारायला आली होती. चल देऊ. पण त्या घोषणा कसल्या होत्या? ते ना रस्त्यावरती मोर्चा चालला होता. विक्रमला भेटायला गेली होतीस ना? हो. कसा आहे विक्रम? ठीक. चल. करू. काय प्रॉब्लेम आहे तिचा?
हसतोयस का असा? याचं कारण ती आम्हालाही फोन करत असते. काही दिवसात ती वेडी होते का नाही बघ. तुला सांगतो समीरा, ज्या मुलींना आम्ही फिरवून सोडून देतो ना, त्यांची नंतर आमच्यासाठी होत असलेली तडफड बघताना आम्हाला मनात असा खूप आनंद होतो. ही पण त्यातलीच आहे, देवयानी, जरा वेगळी आहे. एनिवे, आपण तिच्याविषयी काय बोलत बसलोय. मला सांग, आमच्या प्रोजेक्टच्या पब्लिसिटीच्या प्लॅनचं तू काय ठरवलंयस? अरे हो, तेच सांगण्यासाठी तर मी आले ना इथे. चल, गो ऑन. एक मिनिट. हा, ही बघ, हीच ती फाईल आहे. साक्षी, तू शोधत का होतीस मला बाहेर? अगं, केव्हापासून तुझी वाट बघतेय मी. घरात एक चमत्कार घडला ना, त्याबद्दल सांगायचं होतं तुला. कोणता चमत्कार? देऊ, काकूने आईचे जे दागिने स्वतःजवळ ठेवले होते ना, ते आणि तू श्रावणीला जी FD दिली होतीस ना, त्याचे पैसे दोन्ही आईकडे परत केलेत काकूने. काय सांगतेस? हो, विश्वास बसत नाहीये ना? माझाही विश्वास बसत नव्हता. अगं, पण ते खरं आहे. माझ्या समोरच दिले. दगडाला पाझर फुटतो हे मात्र ऐकलं होतं, पण तो का फुटला हे कळलं नाही. साक्षी, मी एवढी वाईट आहे का ग? अजिबात नाही. तुझ्या आईच्या भावना मलाही समजतात. मीही एक आई आहे. मी दागिने परत केले म्हणून माझ्यामध्ये बदल झाला असं साक्षीला जाणवलं. अगं, पण तसं काहीच नाही. मी जशी होते तशीच आजही आहे. मी यापूर्वीही कधी वाईट वागले नाही आणि यापुढेही वागणार नाही. तुझ्या आईकडनं मी दागिने घेतले तेव्हाच त्यांना म्हटलं होतं, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी हे दागिने माझ्याकडे सुरक्षित ठेवते. तेव्हा हा माझा निर्णय घरातल्या कुणालाच आवडला नव्हता. तुझी आईही माझ्यावर नाराज झाली होती. पण देऊ, आज तेच दागिने तुझ्या लग्नासाठी उपयोगी पडले ना. ते दागिने मी वाईट हेतूने माझ्याकडे ठेवले असते तर परत कधीच केले नसते. जाऊ दे, आता तू राजघराण्यातली सून होणार म्हटल्यावर तुला दागिन्यांची काय कमतरता. पण आम्हाला आमच्या मुलीला अगदी नटून थटून त्या घरात पाठवायचंय असंच वाटतं. म्हणून ही सगळी धडपड. दगडाला पाझर का फुटला ते आता लक्षात आलं ना? हे दागिने काकूने तुझ्यासाठी नाही, राजा शिर्केंच्या भावी सुनेसाठी दिलेत. बरं, तू काही खाणार आहेस? खाच तू. पोहे करते मी तुझ्यासाठी. हाय, झोपला होता? देवयानी, तू आम्हाला या फोनवर का फोन केलास? अरे, मी मोबाईलवर केला होता फोन, पण तो ऑफ लागत होता, म्हणून मग ह्या फोनवर फोन केला. आम्हाला एक गोष्ट कळत नाही द्या की एवढं सगळं होऊ नाही. मी हार न मानता, निराश न होता, आत्महत्येचा विचार न करता इतकी खंबीरपणे कशी काय उभी आहे. पण एक सांगू,
विक्रम, हे सगळं ती लोक करतात ज्यांना स्वतःवर आणि त्यांच्या प्रेमावर विश्वास नसतो. पण माझा माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी ही चूक कधीच करणार नाही. हे तू काय तुझं तत्वज्ञान ऐकायला आम्हाला फोन केलास का? हा, नाही, अजिबात नाही. मला तुझी खूप आठवण येत होती. झोपच लागत नव्हती आणि डोळे मिटायचा प्रयत्न केला ना की तुझं बोलणं, आपलं मनसोक्त फिरणं हेच आठवत होतं. ते नाही आठवत का जेव्हा मी तुझा अपमान केला होता आमच्या फार्म हाऊसवर आमच्या सगळ्या मित्रांदेखत तुझा अपमान करून तुला मी हाकलून दिलं होतं? ते नाही आठवत? नाही, अजिबात आठवलं नाही. कारण मनात फक्त चांगल्या गोष्टीच ठेवायच्या असतात. आपण आपल्या घरात कधी वाईट गोष्टी आणतो का? नाही ना. मग मनात का वाईट गोष्टी ठेवायच्या? तूही तुझ्या मनातनं वाईट गोष्टी काढून टाक. बाकी काही नाही, पण मनःशांती नक्की मिळेल. मनःशांती? मनःशांती माय फुट. गुड नाईट विक्रम. मंगलाताई, आज अचानक काही प्रॉब्लेम तर नाही ना? हा प्रॉब्लेम आहे म्हणूनच तर आलो. वाचा या पेपरामध्ये काय छापून आलंय, वाचा. काय छापून आलं? तुमचे बंधुराजांचे पराक्रम छापून आलेत. या अगोदर पण लई चुका केल्या त्यांनी, पण आता इलेक्शनच्या टायमाला असल्या चुका लई महागात पडतील आपल्याला. त्याची सजा तुम्हाला भोगावी लागल. हे देण्यात येते का रणवीर? मंगलाताई, किती त्रास करून घेताय जीवाला त्या छोट्या छोट्या गोष्टींचा. हो, तुम्ही विक्रमादित्यांना ओळखताना ते तरुण आहेत, त्यांच्याकडून अशा छोट्या छोट्या चुका होणारच. खरं तर याला जबाबदारी ती देवयानी आणि तिचा तो आजोबा DV देशमुख. विक्रमादित्याने फक्त बदला घेतला आणि बदला घेणं हे आमच्या राजे शिर्केंच्या रक्तातच आहे. रणवीर, ही गोष्ट तुम्हाला मोरीवाणी छोटी वाटत असेल, पण तीच मोरी तापलेल्या तेलात पडली म्हणजे कशी तडतड करते माहितीये ना? हे असंच व्हायला लागलंय. इलेक्शनच्या गरमागरमीत या असल्या लहान लहान गोष्टी तुमच्या विरोधात जातील. मग आता काय सांगायचं हो आम्ही हायकमांडना? आणि आता तर तुम्ही बदल्याची भाषा करता. आता विरोधी पार्टीनं देवयानीला हाताशी धरून तुमच्या भावावर केस केली म्हणजे रेपची, आणि तुमची त्याला साथ म्हणजे तुम्ही बी जेलमध्ये. तुम्हाला काय वाटतं हो, तुम्ही जेलमध्ये गेल्यावर समधी जनता तुमच्या माग माग येईल, रणवीर राजे जिंदाबाद, रणवीर राजे जिंदाबाद करी? मंगलाताई, तुम्ही म्हणता तसं काही होणार नाही. हो, आम्ही त्या मुलीला चांगलं ओळखतो. आमच्या विरोधात एवढं मोठं पाऊल उचलायचं धाडस ती करू शकणार नाही. आणि तसं जर तिनं केलं तर तिला गप्प बसवायला आम्हाला 2 मिनिटं पुरेशी. बास. अहो, तुम्ही बी तीच चूक करताय की जी तुमच्या भावाने केली. कवा कवा प्याद बी राजाला मारतय, हे देण्यात असू द्या. रणवीर, एक सांगू, आता त्या पोरीला धमकवण्याचं तर सोडूनच द्या, पर समजवाया बी जाऊ नका, नाही तर गोत्यात याल. मग आता तुम्हीच सांगा आम्ही काय करू? आम्हाला विचाराल तर या समजाचा फायदा उठवला पाहिजे. कायदा? तो कसा काय? विक्रमराजेंचं देवयानी संघ लगीन लावून द्या.